राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या थरारक लढतीत पाटाकडील तालीम मंडळाचा 2-1 दणदणीत विजय। कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी राजेश चषक फुटबॉल स्पर्धा यंदा अत्यंत रोमांचक आणि थरारक वातावरणात पार पडली। आज दुपारी 4 वाजता रंगलेल्या अंतिम सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने आले। दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली। अखेर अत्यंत चुरशीच्या लढतीत पाटाकडील तालीम मंडळाने 2-1 गोल फरकाने विजय मिळवत राजेश चषकावर आपले नाव कोरले। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले। पूर्वार्धात चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली। या चुरशीच्या खेळात 32व्या मिनिटाला श्री शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू करण चव्हाण बंद्रे याने अप्रतिम गोल करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलनंतर मैदानावर आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। गोल झाल्यानंतर पाटाकडील तालीम मंडळाने आक्रमक पवित्रा घेत शिवाजी तरुण मंडळाच्या बचाव फळीवर सतत दबाव ठेवला। अखेर 39व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर किकवर ओंकार मोरे याने मारलेल्या अचूक चेंडूवर अरबाज पेंडारी याने शानदार हेडर मारत गोल नोंदवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला। या गोलमुळे सामन्याला अधिकच रंगत आली। पूर्वार्धात संकेत नितीन साळुंखे, दर्शन पाटील, करण चव्हाण बंद्रे, हर्षद योगेश आणि संकेत जरग यांनी श्री शिवाजी तरुण मंडळासाठी उत्कृष्ट चाली रचत दमदार खेळ सादर केला। उत्तरार्धात सामना अधिकच चुरशीचा बनला। दोन्ही संघ विजयासाठी जीव तोडून प्रयत्न करत होते। 52व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाचा ओंकार मोरे याने मैदानी खेळातून अप्रतिम गोल करत आपल्या संघाला 2-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली। त्यानंतर शिवाजी तरुण मंडळाने बरोबरी साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या आघाडीच्या खेळाडू करण चव्हाण बंद्रे यांच्या 2 सोप्या संधी हुकल्या, तर दुसरीकडे पाटाकडील तालीम मंडळाचा ऋषिकेश मेते पाटील यालाही 2 चांगल्या संधी साधता आल्या नाहीत। अखेरपर्यंत अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने 2-1 गोल फरकाने विजय मिळवत प्रतिष्ठेचा राजेश चषक पटकावला। स्पर्धेच्या विजेत्या पाटाकडील तालीम मंडळ संघाला 1,25,000 रुपये रोख पारितोषिक व चषक देऊन गौरवण्यात आले, तर उपविजेत्या श्री शिवाजी तरुण मंडळ संघाला 75,000 रुपये रोख पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले। वैयक्तिक पुरस्कार: सामनावीर ओंकार मोरे, पाटाकडील तालीम मंडळ; उत्कृष्ट हाफ दर्शन पाटील, संकेत नितीन साळुंखे, श्री शिवाजी तरुण मंडळ; उत्कृष्ट डिफेन्स प्रतीक बदामे, पाटाकडील तालीम मंडळ; उत्कृष्ट फॉरवर्ड ऋषिकेश मेते पाटील; उत्कृष्ट फॉरवर्ड संकेत नितीन साळुंखे। अत्यंत रंगतदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे कोल्हापूरमधील फुटबॉल प्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळाली, तर स्थानिक खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।